So in the last videos, we discussed the different theories, that is Newton's corpuscular theory of light, Huygens wave theory of light, Maxwell's electromagnetic theory of light, and finally we can take the last theory, and name of the theory is the Planck's quantum theory of light. In Planck's quantum theory of light, we can take the equation E is equal to h nu, and depending on E is equal to h nu, I can solve the different formulas. वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय केले लास्ट पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा सगळे फॉर्म्युले घेतले होते याच्यावर. पण दॅट फॉर्म्युलाज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर जेई नीट अँड सीईटी. हे तिन्ही फॉर्म्युले आहेत, तिन्ही परीक्षेसाठी हे फॉर्म्युले आम्हाला लागणार आहेत, म्हणूनच आपण ते फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत. मग आज आपण काय घ्यायचं आहे तर हायजन्स वेव्ह आतापर्यंत आपण मान्य केलं लाईटचं नेचर कुठलं आहे सांगा, वेव्ह नेचर आहे. लाईटचं नेचर कुठलं सांगा, वेव्ह नेचर. म्हणजे हायजनची जी थेरी आहे ही आपण काय केली सांगा, मान्य केली. हायजनची थेरी आपण काय केली सांगा, मान्य केली. मग हायजनच्या थेरीचा उपयोग करूनच आज आपण काय करणार आहोत का, डिपेंडिंग ऑन द हायजन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट वी कॅन टेक केअर वेव्ह फ्रंट अँड वेव्ह नॉर्मल. वी कॅन टेक केअर वेव्ह फ्रंट अँड वेव्ह नॉर्मल. सर व्हॉट इज बाय वेव्ह फ्रंट? व्हॉट इज बाय वेव्ह फ्रंट म्हणजे काय? यू विल आस्क द डेफिनेशन, ओनली वन डेफिनेशन, एक महत्त्वाची डेफिनेशन याच्यामध्ये, आणि ह्याचे जे टाईप्स आहेत ते आपण बघणार एक्स्ट्रा. सर व्हॉट इज बाय वेव्ह फ्रंट? ऐका, वी हॅव टू कन्सिडर दिस इज द यस इज द एनी सोर्स ऑफ लाईट. कन्सिडर यस इज द एनी सोर्स ऑफ लाईट. इट मीन्स द वेव्हज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. इट मीन्स द वेव्हज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. हा वेव्ह काय सर्व बाजूला टाकतो. ॲट द टाइम वी कॅन ड्रॉ हिअर, आय कॅन ड्रॉ हिअर वन इमॅजिनरी सर्कल. We can draw, this is the imaginary circle. This is called a wave front. एखादं इमॅजिनरी सर्कल काढल्यानंतर जे तयार होतं ह्याला काय म्हणतो आपण सगळा, ऐका काय म्हणतो, वेव्ह फ्रंट. म्हणजे बघा, कन्सिडर एस इज द एनी सोर्स ऑफ लाईट. इट मीन्स द वेव्हज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ह्याच्या सर्व बाजूला वेव्ह जातात. ॲट द टाइम वी कॅन ड्रॉ द वन इमॅजिनरी सर्कल अराउंड दिस सोर्स. ह्या सोर्सच्या भोवती आपण काय केलं, एक इमॅजिनरी सर्कल ड्रॉ केल्यानंतर जे तयार झालं त्याला म्हणायचं काय सांगा बघू, वेव्ह फ्रंट. काय म्हणायचं सांगा बघू, वेव्ह फ्रंट. सिंपल एक मराठी देखो डेफिनेशन मी सांगणार आहे अजून, पण डेफिनेशन सांगण्यापूर्वी एक सिंपल तुम्हाला उदाहरण देतो, मराठीत सांगतो. समजा एखादा बल्ब घेतला, त्या बल्बचा किंवा जो आपण लॅम्प घेतला, मेणबत्ती घ्या, काही घ्या, ऐका, त्याचा प्रकाश जिथपर्यंत जातो, त्याचा प्रकाश जिथपर्यंत जातो त्याला म्हणायचं वेव्ह फ्रंट. काय म्हणायचं सांगा बघू, वेव्ह फ्रंट. इमॅजिनरी सर्कल इज ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सोर्स. सेंटर ऑफ सोर्स पासून आपण जर इमॅजिनरी सर्कल ड्रॉ केलं तर अशा प्रकारच्याला इथे लिहून टाकूया आपण, दिस इज कॉल्ड द वेव्ह फ्रंट. काय म्हणायचं सांगा बघू, वेव्ह फ्रंट. दिस इज कॉल्ड काय म्हणायचं सांगा बघू, वेव्ह फ्रंट. मग याचे डेफिनेशन काय, द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स. काय करायचं, द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स इन विच the locus of all point in which the waves emit simultaneously. The waves emits simultaneously in the same state of plane or same state of vibration. समजा एखाद्या प्रतलामध्ये ते प्रकाश किरण जिथपर्यंत जातील, त्या प्रकाश किरणाच्या लाईन जिथपर्यंत जातील तिथपर्यंतचं अंदाजे सर्कल. तिथपर्यंत काय सांगा, अंदाजे सर्कल. ह्याला म्हणायचं वेव्ह फ्रंट. काही विद्यार्थी खेड्यातले असतील, त्या खेड्यातलं उदाहरण सांगतो. आपल्या घराच्या बाहेर बल्ब लावतो, बरोबर का, आपल्या घराच्या बाहेर कसं सांगा, बल्बचा प्रकाश जिथपर्यंत जाईल, पोरांनो, बल्बचा प्रकाश जिथपर्यंत जाईल तिथपर्यंतचं अंदाजे मारलेलं सर्कल, तिथपर्यंतचं अंदाजे मारलेलं सर्कल, दॅट्स वी कॉल्ड वेव्ह फ्रंट. त्याला काय माहिती सांगा बघू, वेव्ह फ्रंट. आणि त्या वेव्ह फ्रंटची रेडियस किती येते माहिती का, हो का, ही रेडियस इथं वेगळ्या करून दाखवू देऊ का, ह्याला म्हणायचं व्हीटी. काय माहिती सांगा बघू, व्हीटी. हा ऐका, ह्याला काय सांगा, व्हीटी. व्ही म्हणजे कोण, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. व्ही म्हणजे कोण, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. आणि टी म्हणजे कोण, टाइम इंटर. टी म्हणजे कोण सांगा, टाइम इंटरवल. अशा प्रकारच्याला आपण काय म्हणतो, व्हीटी असं म्हणतो. त्यालाच म्हणायचं रेडियस ऑफ वेव्ह फ्रंट. काय म्हणायचं सांगा, रेडियस ऑफ वेव्ह फ्रंट. चला एक वेळा डेफिनेशन सांगणार आणि हे व्हीटी कसं आलं सांगतो. काय डेफिनेशन आहे, ऐका. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेव्ह फ्रंट? द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स, the locus of all points in which the waves reaches simultaneously, the waves reaches simultaneously, so that all points are in the same state or same state of vibration, same state or same state of vibration is called the wave front.
इज कॉल्ड एज अ वेव्ह फ्रंट. आणि खाली द रेडियस ऑफ वेव्ह फ्रंट बरोबर रेडियस ऑफ वेव्ह फ्रंट बरोबर काय आलं सांगा बघू. रेडियस ऑफ वेव्ह फ्रंट बरोबर काय लक्षात. काही पुस्तकामध्ये सीटी घेतलाय तर नवीन पुस्तकामध्ये काय घेतलं सांगा व्हीटी घेतलं. दोन्ही बरोबर आहे सर. सीटी काय घेतलं काय व्हीटी घेतलं सांगतो. सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर आणि टी म्हणजे टाइम इंटरवल. टी म्हणजे कोण सांगा टाइम इंटरवल. त्या नवीन पुस्तकाप्रमाणे व्हीटी. व्हीटी म्हणजे कोण व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. कुठलं माहिती घेऊ शकता व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. आणि टी म्हणजे कोण सांगा टाइम इंटरवल. टी म्हणजे कोण सांगा टाइम इंटरवल. ह्याला म्हणतो आपण रेडियस ऑफ वेव्ह फ्रंट. काय म्हणतो सांगा रेडियस ऑफ वेव्ह फ्रंट. आता हे कसं आलं तर मला सांगा व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी बरोबर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. व्हेलॉसिटी बरोबर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. किंवा इथे काय घेऊ आपण सांगा डिस्प्लेसच्या ऐवजी काय घेऊया सांगा डिस्टन्स घेऊया. व्हेलॉसिटी बरोबर डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. सो डिस्टन्स बरोबर व्हेलॉसिटी इंटू कोण आहे सांगा टाइम. व्हेलॉसिटी इंटू कोण टाइम. व्हेलॉसिटीचं काय घ्या व्ही आणि टाइमचं काय घ्या टी. व्हेलॉसिटीचं व्ही टाइमचं टी. सो डिस्टन्स इज इक्वल काय सांगा व्ही टी. डिस्टन्स काय सांगा व्ही टी. अशा प्रकारच्याला काय म्हणतो रेडियस ऑफ वेव्ह फ्रंट. बाण काय म्हणा सांगा बघू रेडियस ऑफ वेव्ह फ्रंट. आता पुढे जाऊया थोडंसं. नाव दॅट वेव्ह फ्रंट कॅन बी डिवाइडेड इंटू 3 पार्ट्स. या वेव्ह फ्रंटचे किती भाग करूया आपण सांगा बघू 3 भाग करूया. नाव दॅट वेव्ह फ्रंट कॅन बी डिवाइडेड इंटू 3 पार्ट्स. फर्स्ट एकूण सांगतो बघा महत्वाचा. फर्स्ट स्पेरिकल वेव्ह फ्रंट. नाव वेव्ह फ्रंट कॅन बी डिवाइडेड इंटू 3 parts. वेव्ह फ्रंट कॅन बी डिवाइडेड इंटू 3 parts. फर्स्ट स्पेरिकल वेव्ह फ्रंट. सेकंड घेऊया आपण प्लेन वेव्ह फ्रंट. सेकंड काय घ्यायचं सांगा बघू प्लेन वेव्ह फ्रंट. आणि थर्ड घेऊया सांगा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. थर्ड काय घेऊया सांगा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. फर्स्ट कुठला स्पेरिकल वेव्ह फ्रंट. सेकंड कुठला प्लेन वेव्ह फ्रंट. थर्ड कोण सांगा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. काय सांगा आपण तिसरं सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. माहिती उदाहरण घेऊया आपण. स्पेरिकल वेव्ह फ्रंट काय तयार होतं. स्पेरिकल वेव्ह फ्रंट कॅन प्रोड्युसेस ॲट अ डिस्टन्स ऑफ फायनाईट डिस्टन्स. फायनाईट डिस्टन्स काय तयार होतं सांगा स्पेरिकल वेव्ह फ्रंट. सांगतो मी तुम्हाला कसं सांगा. फॉर एक्झाम्पल आय कॅन टेक द वन टॉर्च. मराठीमध्ये बॅटरी घ्या बॅटरी. आणि बॅटरीचा प्रकाश भिंतीवर पाडा. बॅटरीचा प्रकाश काय सांगा भिंतीवर पाडायचा. आणि भिंतीवर पाडल्यानंतर पूर्ण तुम्हाला अशी का सर्कल आहे का अशी सर्कल दिसत सर्कल आहे का आपला भिंतीवर सांगा प्रकाश टॉर्च आहे. टॉर्च आपण काय केलं सांगा इथं सर्कल अशी हो का प्रकाश टाकल्यानंतर अशी सर्कल दिसतात. त्या सर्कलला म्हणायचं स्पेरिकल वेव्ह फ्रंट. त्याला काय म्हणायचं सांगा गो स्पेरिकल वेव्ह. प्रकाश जिथं पण जातो प्रकाश जिथं पण गेला हो का असा जावला प्रकाश इकडे बाहेर असा ना वळा असा गोल तयार होतो. त्याला माहिती स्पेरिकल वेव्ह फ्रंट. काय माहिती सांगा स्पेरिकल वेव्ह फ्रंट. दुसरा कुठला सांगा प्लेन वेव्ह फ्रंट. प्लेन वेव्ह फ्रंट काय प्रोड्युसेस ॲट इनफायनाईट डिस्टन्स. काय सांगा बघू इनफायनाईट डिस्टन्स. इनफायनाईट डिस्टन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल सनलाईट. फॉर एक्झाम्पल सांगा सनलाईट. आता सनलाईटचा मला सांगा मराठी सांगतो सनलाईटचा सर्कल मारता येईल का रे. सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाचा तुम्हाला सर्कल मारता येईल का नाही. आणि म्हणून त्याला माहिती लक्षात प्लेन वेव्ह फ्रंट. काय माहिती सांगा त्याला प्लेन वेव्ह फ्रंट. वेल नोन एक्झाम्पल सनलाईट. and what is distance, how many distance, infinite distance. वाक्य आहे का infinite distance produces the plane wave front. Infinite distance produces the plane wave front. For example sunlight. बरोबर. Finite distance produces the spherical wave front. Finite distance produces the spherical distance. For example, take the torch or battery on this board or on the wall. एखाद्या भिंतीवर प्रकाश टाकला किंवा एखाद्या बॅटरीवर प्रकाश टाकला तर जे तयार होतं काय म्हणतो आपण सांगा स्पेरिकल वेव्ह फ्रंट. काय म्हणतो सांगा आपण स्पेरिकल वेव्ह फ्रंट. आणि तिसरं कुठलं आपण सांगा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. तिसरं कुठलं सांगा बघू सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. कसं असतं एनी सोर्स ऑफ लाईट हो का कुठलाही सोर्स घ्या आणि त्याला काय करायचं दे कॅन सी थ्रू द पाईप. एखाद्या पाईपतनं बघायचा. एखादा बल्ब असेल सूर्य असेल काही असेल ऐका जो पाईपमधनं बघितला हो का असं का हो का असं दिसतं तुम्हाला हो का प्रकाश किरण अशी कडण येतात हो का प्रकाश किरण काय सांगा अशी कडण येतात. आणि अशा प्रकारच्याला काय म्हणतो सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. अशा प्रकारच्याला काय म्हणतो पळून सांगा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. एनी एक्सटेंडेड सोर्स ऑफ लाईट वाक्य आहे का एनी एक्सटेंडेड सोर्स ऑफ लाईट बट बाय अप्लाइंग द स्लिट. Any extended source of light, but by applying the slit, we get the cylindrical wave front. We get the cylindrical wave front. पूर्ण ह्यातला एखादा प्रश्न कशाला विचारतील सांगा बघू. फॉर एक्झाम्पल सीईटीला विचारतील काय म्हणतील काय म्हणा बघा प्लेन वेव्ह फ्रंट प्रोड्युसेस ॲट अ डिस्टन्स ऑफ
प्लेन वेव्हफ्रंट प्रोड्युसेस ॲट अ डिस्टन्स ऑफ आकडा 1 फायनाईट, आकडा 2 इनफायनाईट, आकडा 3 एनी एक्सटेंडेड सोर्स, एनी एक्सटेंडेड सोर्स, एनी एक्सटेंडेड सोर्स, आणि एखाद्या म्हणतील साधा सनलाईट म्हणतील किंवा काहीतरी वेगवेगळं काही शब्द वापरतील. लक्षात उत्तर काय आहे सांगा. प्लेन वेव्हफ्रंट किती डिस्टन्सला? इनफायनाईट. किती डिस्टन्स पाहून सांगा? इनफायनाईट. आणि अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण सांगा? प्लेन वेव्हफ्रंट. काय म्हणतो सांगा? प्लेन वेव्हफ्रंट. हे जे शिकलो ह्याला म्हणतो आपण वेव्हफ्रंट. काय म्हणतो सांगा बघू? वेव्हफ्रंट. थोडंसं पुढे जाऊया आणि एक नवीन पॉईंट डिस्कस करूया. नवीन पॉईंटचं नाव माझ्या व्हॉट इज बाय वेव्ह नॉर्मल. व्हॉट इज बाय वेव्ह नॉर्मल. आता बघा खरं तर हा वेव्ह नॉर्मल हा आपल्या पुस्तकात नवीन सिलेबस जुन्या सिलेबसमध्ये आहे बरं का. नवीन सिलेबसमध्ये फक्त वेव्हफ्रंट ठेवलं. नवीन सिलेबसमध्ये काय ठेवलं? फक्त वेव्हफ्रंट ठेवलं आणि वेव्ह नॉर्मल काढून टाकलं. आता असं आहे लक्षात, वेव्हफ्रंट शिकवलं तर वेव्ह नॉर्मल शिकवावंच लागेल. लक्षात वेव्ह नॉर्मल कळल्याशिवाय तुम्हाला वेव्हफ्रंट कसं तयार होतं हे कळणारच नाही ना. त्यामुळे आपल्याला वेव्ह नॉर्मल हा बघावंच लागेल. लक्षात ठेवा. सर व्हॉट इज बाय वेव्ह नॉर्मल? आता बघा आपल्या नियमानुसार एनी सोर्स ऑफ एस इज द एनी सोर्स ऑफ लाईट. एस इज द एनी सोर्स ऑफ लाईट. वेव्ह नॉर्मल म्हणजे काय बघायचं आपला? What is the definition of wave normal? What is the definition of wave normal आपल्याला बघायचं आहे. आणि कसं काय? कन्सिडर S is the any source of light. याच्यापुढे काय करूया सांगा आपण? अशी सर्कल साकूया. बघा अशी सर्कल साकली आहे काय? अशी सर्कल साकली. ह्याला काय म्हणायचं सांगा? नाव देऊया ना. ह्याला म्हणायचं वेव्हफ्रंट. काय नाव देऊया सांगा? वेव्हफ्रंट. हे कोण झालं सांगा? सर्कल मारली म्हणजे कोणाला सांगा? वेव्हफ्रंट. आणि या वेव्हफ्रंटच्या बरोबर मध्यातून हो का असं एक हो का इथनं लाईन ड्रॉ करतो. दिसते का? निळा खडो आहे. दिसते बघा आहे का? हा परत इकडं परत इकडं ही अशा प्रकारची ड्रॉ करतो ने. हो का? याला नाव देऊया आपण वेव्ह नॉर्मल. काय नाव देऊया सांगा? वेव्ह नॉर्मल. हे सगळे आहेत की नाही? हो का? हे सगळे कोण सांगा बघू? वेव्ह नॉर्मल. पण ह्यांच्यामधला अँगल किती आहे सांगा? 90 90 90 90 90. पूर्ण 90 म्हणजे वेगळं काहीतरी विचारलं नंतर. 90चा अर्थ 90 अंशाचा कोण आहे? 90 अंशाचा. व्हॉट आर द एक्झाम्पल्स? आपण ह्याला म्हणतो आता वेव्ह नॉर्मल. व्हॉट इज द डेफिनेशन? द लाईन विच आर परपॅन्डिक्युलर टू वेव्ह फ्रंट. काय म्हणतो बघा? द लाईन विच आर परपॅन्डिक्युलर टू वेव्ह फ्रंट कॉल्ड एज अ वेव्ह नॉर्मल. द लाईन विच आर परपॅन्डिक्युलर टू वेव्ह फ्रंट. जो वेव्हफ्रंटच्या 90 अंशामध्ये आहे, जो वेव्हफ्रंटच्या काय सांगा 90 अंशामध्ये आहे, अशा प्रकारच्याला काय म्हणतो? वेव्ह नॉर्मल. त्याला दुसरं नाव सांगू? दॅट्स वी ऑल्सो कॉल्ड एज, मराठीमध्ये सांगतो प्रकाश किरण. प्रकाश किरण म्हणजे कोण सांगा? वेव्ह नॉर्मल. त्याला दुसरं एक नाव सांगू? ऐका अनेक नाव सांगतो त्याला इंग्लिशमध्ये रेज ऑफ लाईट. काय म्हणायचं सांगा? रेज ऑफ लाईट. हो का? ही रेज ऑफ लाईट आहे ना, ह्याला म्हणायचं वेव्ह नॉर्मल. व्हॉट इज डेफिनेशन? The line which are drawn perpendicular to a front. The line which are drawn perpendicular to a front. The line which are drawn perpendicular to a front called as a wave normal. Called as a wave normal. हे सगळे कोण काढले सांगा आपण आता? वेव्ह नॉर्मल आपल्या ड्रॉ केले. ओके. हे सगळं आपण वेव्ह नॉर्मल बघितला. आता आपण थोडं सोडायचं आहे. सर ठीक आहे, वेव्ह का आलं, वेव्ह नॉर्मल का आलं, पण आपल्याला जाताना एक महत्त्वाचं बोलायचं आहे. काल परवा आपण घेतलंय व्हॉट इज द युनिट ऑफ वेव्ह. वेव्हचं युनिट काय घेतलं आपण सांगा? सिम्पलमध्ये घेतला तर ऐका मिलीमीटर चालतंय, सेंटीमीटर चालतंय, मीटर चालतंय. पण लक्षात सांगितलं लाईट्स आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. लाईट्स आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. सो वेव्हलेंथ इज व्हेरी 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 स्मॉल. सर वेव्हलेंथ इज व्हेरी व्हेरी स्मॉल म्हणजे किती? मराठीमध्ये डोळ्याने दिसणार का? सॉरी, डोळ्यानं दिसणार नाही एवढी स्मॉलर. डोळ्यानं दिसणार नाही एवढी स्मॉलर. मग कशात घेतो आठवतं का? आपण हो का अँगस्ट्रॉन युनिटमध्ये घेतले. अँगस्ट्रॉन युनिट काय सांगा? अँगस्ट्रॉन युनिट दॅट इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. दॅट इज इक्वल टू 10⁻⁸ सेंटीमीटर. दॅट इज इक्वल टू 10⁻⁻ मिलीमीटर. एवढी स्मॉलर वेव्हलेंथ असते. कोणाची सांगा? प्रकाशाची, लाईटची. तुम्हाला माहित आहे प्रकाश हा किती कलरचा सांगा बघू? इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स. आपण 7 कलर आहेत. 7 कलरला 7 वेव्हलेंथ असतात. हायजीन ऐकलंय आपण, हायजीनमध्ये झालंय 7 कलरला 7 वेव्हलेंथ असतात. पण त्याचा ऐका 7 वेव्हलेंथ जर असले तर आपल्याला दिसताना दिसतो फक्त व्हाईट लाईट. का? वेव्हलेंथ इज व्हेरी स्मॉल.
आणि त्यासाठी नवीन पुस्तकामध्ये आपण कशात गेलो फॅन्टोमीटरमध्ये घेतो. फॅन्टोमीटर कोण सांगेल? 1 फॅन्टोमीटर बरोबर 10⁻⁻15 मीटर. किती विचार करा, व्हेरी स्मॉल. त्याच्यापेक्षा आता अँगस्ट्रॉम युनिटपेक्षा आपण स्मॉलर गेलो. काय केलं मी त्या नवीन सिलेबसमध्ये काही थोडंफार चेंज उलट सुलट करून टाकलंय. आम्ही पूर्वी काय वापरायचो? 1 अँगस्ट्रॉम बरोबर 10⁻⁻10 मीटर, दॅट इज इक्वल 10⁻⁻10 मीटर, दॅट इज इक्वल 10⁻⁻7 मिलीमीटर. पण ते बदलून टाकलं आमच्या लोकांनी. आणि काय झालं? आपण प्रकाशाची जी वेव आहे ही कशात घेऊया सांगा? फॅन्टोमीटरमध्ये. मग फॅन्टोमीटरमध्ये किती येणार सांगा? आपण पूर्वी किती घेतो माहिती का? 4000 ते 7000 अँगस्ट्रॉम नीट. 4000 ते किती सांगा? 7000 अँगस्ट्रॉम. 4000 म्हणजे किती सांगा? 4000 इंटू 10⁻⁻10 टू ऐका 7000 इंटू 10⁻⁻10 मीटर. किती सांगा? 2 इंटू 7000 10⁻⁻10 मीटर, बरोबर का? असं घेतो. आता काय करा, ह्याला 15 मध्ये न्यायचं. 15 मध्ये हो का? हा 10⁻11 10⁻12 -13 -14 -15 0.0 फॅन्टोमीटर टू 0.07 फॅन्टोमीटर. नवीन आहे. काय नवीन मी सांगितलं? प्रकाशाची वेव्हलेंथ मध्ये एकूण हाऊ मेनी कलर्स? 7 कलर्स. किती कलर सांगा? 7 कलर्स. अँड हाऊ मेनी 7 कलर्स हॅव 7 वेव्हलेंथ. 7 कलर्स हॅव 7 वेव्हलेंथ. सो हाऊ मेनी फॅन्टोमीटर? 0.04 फॅन्टोमीटर टू 0.07 फॅन्टोमीटर. एवढी वेव्हलेंथ रेंज आहे. काय सांगा? एवढी वेव्हलेंथ रेंज आहे. अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण सांगा? वेव. आणि वेव जे ऐका ही वेव्हलेंथ कशी घ्यायची मी तुम्हाला सांगितले. थोडंसं पुढे जाऊया याच्यानंतर. आज आपण यातला एक नवीन पॉईंट घ्यायचा आहे मला, आणि त्या पॉईंटचं नाव आहे लक्षात हायजन्स प्रिन्सिपल घ्यायचा आहे. शेवटच्या व्हिडिओमध्ये म्हणतो तुम्ही वाक्य काय म्हणतो सांगा? वाटवते का बघा? हायजन्स प्रिन्सिपल. काय म्हणतो सांगा आपण? हायजन्स प्रिन्सिपल. हा क्वेश्चन मात्र तुम्हाला ऐका. आज फक्त आपण स्टेटमेंट घेऊया. आज काय करा सांगा? स्टेटमेंट घेऊया. किती वेळ काय आज आपण फक्त आज स्टेटमेंट घेऊया, आणि उद्या मात्र त्याच्यावरून 2 डायग्राम काढून दाखवणार आहे मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय 2 व्हिडिओमध्ये डायग्राम काढून 100% दाखवणार आहे. हा, तर आज आपल्या पॉईंटचं नाव काय सांगावं होतं? हायजन्स प्रिन्सिपल. नेक्स्ट पॉईंट काय नाव सांगा? हायजन्स प्रिन्सिपल. काय सांगतो हायजन्स प्रिन्सिपल आपण बघूया आता. व्हॉट इज हायजन्स प्रिन्सिपल? काय हायजन्स प्रिन्सिपल सांगतं? लक्षात बघा. इकडे सर्वांनी ताट बसायचं. बघा काय म्हणतो. एव्हरी पॉइंट ऑन द सो. आता सगळं जे वाक्य आहे ना, एकूण त्यामध्ये 3 वाक्य आहेत. 3 वाक्य. तिन्ही वाक्याचं मी एक्सप्लेनेशन देतो. आणि आज विचारता प्रश्न समजा नुसता विचारला 1 मार्कला स्टेट हायजन्स प्रिन्सिपल म्हणतील. 1 मार्कला का स्टेट हायजन्स प्रिन्सिपल असं म्हणू शकतात. किंवा 3 मार्कला प्रश्न आहे स्टेट हायजन्स प्रिन्सिपल अँड हाऊ टू कन्स्ट्रक्ट स्पेरिकल वेव्हफ्रंट. स्टेट हायजन्स प्रिन्सिपल अँड हाऊ टू कन्स्ट्रक्ट स्पेरिकल वेव्हफ्रंट. किती मार्काला सांगा बघू? 3 मार्काला. हा नाही आला तर प्रश्न बघा स्टेट हायजन्स प्रिन्सिपल अँड हाऊ टू कन्स्ट्रक्ट प्लेन वेव्हफ्रंट. हाऊ टू कन्स्ट्रक्ट प्लेन वेव्हफ्रंट. हा किती मार्काला परत विचारतील? 3 मार्काला विचारतील. तर आपण कसं घ्यायचं इथलं पहिलं आज 1 मार्काचं तर शिकूया आपण. काय आपलं नाव सांगा बघू? हायजन्स प्रिन्सिपल. काय सांगतो वाक्यात? ताड बसायचं सर्वांनी आणि ऐकायचं. काय सांगा? काळजीपूर्वक काय करायचं? व्हिडिओमध्ये सुद्धा बसताना सुद्धा व्हिडिओ बघताना सुद्धा आपण काय मनपूर्वक व्हायचा. आणि ऐका आपण बसताना लक्षात घरात बसला आडवा पडलाय निवांत TV बघत बघतोय असलं अभ्यास आयुष्यात होत नाही. अभ्यास कसा करायचा सांगतोय का? ताट बसायचा. जसं एखादा कलेक्टर बसतो. कलेक्टर बघितलं का ते? हां, जिल्ह्याचा प्रमुख कलेक्टर असतो आणि तो कसा अगदी आपल्या रुबाबात असतो. तसं आपण अभ्यास करताना सुद्धा मी कलेक्टर होणार आहे, मी IPS अधिकारी होणार आहे, अशा अवभारात राहायचं आपण. आणि नेहमी लक्षात बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडन्स. आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे लक्षात. उगच आपलं मेळमेळासारखा पडला आडवा लोळत व्हिडिओ बघतोय आणि ते काय नागोर सर सांगायला ते कळत नाही ते तरी बी आपण बघत बसतोय. आई वडिलांनी सांगितलं असलं काय करू नका. ज्याच्या अंगात दम आहे की नाही त्यानं कसं आहे स्ट्रिक्टली बघायचं लक्षात. ताट बसून बघायचं लक्षात. आणि आता ही असंच चालणार आहे आपलं शिक्षण. अजून किती दिवस लागते काय सांगता येत नाही आपल्याला. तोपर्यंत ही शिकून तर होतं. आपला कमीत कमी टेंटेटिव्ह आयडिया तर आपल्या मनामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून आपण आज काय घेणार सांगा? हायजन्स प्रिन्सिपल. काय घेतो बघा वाक्य ऐका. Every point on the source acts as a secondary source of light.
Every point on the source acts as a secondary source of light. Secondary source means the secondary waves. Secondary source means the secondary waves. Envelope of these secondary waves, at any instant, gives the new wavefront at that instant. तू म्हणाल लई सर आता बोलला इंग्लिशमध्ये लई वाक्य झाली आपली आता. काय नाही, अगदी सोपं सांगतो मी. काय म्हणलं बघा, एव्हरी पॉइंट ऑन द सोर्स ऍक्ट्स एज ए सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. एव्हरी पॉइंट ऑन द सोर्स ऍक्ट्स एज ए सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय बघा, हा यस इज द एनी सोर्स ऑफ लाईट. याला म्हणायचं प्रायमरी सोर्स. काय म्हणायचं सांगा बरोबर, प्रायमरी सोर्स. कोण म्हणायचं सांगा, प्रायमरी सोर्स. आता प्रायमरी सोर्स नंतर आपण काय व्हायच्या भोवतणी प्रकाश पडल्या म्हणजे बल्ब लावल्या, हा कोण बल्ब म्हणजे प्रायमरी सोर्स. त्याच्या भोवतणी काय पडणार सांगा, अशी सर्कल. काय अशी सर्कल तयार होणार, ही सर्कल तयार होणार. ह्या सर्कल आहेत ना, ही जी वेवफ्रंट आहे ना, ह्याला म्हणायचं नाव देऊया, ह्याला नाव देऊया आपण, ह्याला म्हणायचं प्रायमरी सोर्स. काय म्हणायचं सांगा बघू, प्रायमरी सोर्स. आणि हे जे आहेत की नाही ह्याला नाव देऊया आपण, ऐका, हे सगळ्याला नाव देऊया. काय नाव देऊया सांगा बघू, सेकंडरी सोर्स. काय म्हणायचं सांगा बघू, सेकंडरी सोर्स. हा कोण, प्रायमरी सोर्स. हा कोण, सेकंडरी सोर्स. ह्या प्रायमरी सोर्स मधनं ज्याला प्रकाश किरण बाहेर पडतात त्याला म्हणायचं सेकंडरी सोर्स. काय म्हणायचं का, सेकंडरी सोर्स. मराठी सांगतो, सेकंडरी सोर्स का बसत नाही. जसं प्रायमरीनं सर्कल टाकली, जशी प्रायमरीने सर्कल टाकली तशी सेकंडरी सुद्धा आपली सर्कल तयार करतात. दाखवू कशी करतात आपण, हे घेऊया पहिल्याच घेऊया आपण. हो का, कसं घ्यायची बघा, हे की नाही, ही कोणाला सेकंडरी सोर्स आहे. सेकंडरी सोर्स मीन्स द सेकंडरी वेव्ह. सेकंडरी सोर्स मीन्स द सेकंडरी वेव्ह. हो का, ही काय करता, हो का, ह्याने आपलं सर्कल टाकलं, ह्याने आपलं सर्कल टाकलं, ह्याने आपलं सर्कल टाकलं, ह्याने आपलं सर्कल टाकलं. ऐका, ह्याने आपलं सर्कल टाकलं आणि सर्कल टाकल्यानंतर काय तर काय ओव्हरलॅपिंग झालं. हो का, एक कडे हो का, एक कडे हो का, ह्या कडे काय सांगा, ओव्हरलॅपिंग झाला. ह्याला म्हणायचं न्यू वेव्हफ्रंट. काय म्हणायचं सांगा, याला न्यू वेव्हफ्रंट म्हणायचं. कळलं का, म्हणजे परत का, प्रायमरी सोर्स मधनं ज्या वेव्हज बाहेर पडतील त्यांना काय म्हणायचं, सेकंडरी सोर्स. सेकंडरी सोर्स गप असतात का, नाही. सेकंडरी सोर्स आपली सर्कल तयार करतात, आपले हो का, आपली सर्कल तयार करतात. आणि त्यांच्यापासून काय होतं, ओव्हरलॅपिंग. हो का, हे ओव्हरलॅपिंग झालं. आणि ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर कडे हो का, ह्या कडे ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर जे वेव्ह, ऐका, ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर जे तयार होईल त्याला म्हणायचं न्यू वेव्हफ्रंट. काय म्हणायचं सांगा बघू, न्यू वेव्हफ्रंट. आलं लक्षात, परत आहे. एव्हरी पॉइंट ऑन द सोर्स ऍक्ट्स एज ए सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. यावरचे सगळे कोण आहेत सांगा, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. यावरचे सगळे कोण आहेत सांगा, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. सेकंडरी सोर्स मीन्स द सेकंडरी वेव्हज. सेकंडरी सोर्स मीन्स द सेकंडरी वेव्हज. हे सेकंडरी सोर्स काय बाहेर पडतात सांगा, सेकंडरी वेव्हज बाहेर टाकतात. त्यापासून एनव्हलप झाला, त्यापासून काय झाला, एनव्हलप. एनव्हलप म्हणजे काय सांगा, ओव्हरलॅपिंग. एनव्हलप म्हणजे काय सांगा, ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर जे तयार होईल, ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर जे तयार होईल त्याला म्हणायचं न्यू वेव्हफ्रंट. त्याला काय माहिती सांगा बघू, न्यू वेव्हफ्रंट. एक उदाहरण देऊ, साधा आपल्या तालुक्यातलं उदाहरण देतो. आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत, फॉर एक्झाम्पल आमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत सांगा, जयंत पडले आहेत. जयंत पडले म्हणजे कोण, प्रायमरी सोर्स. जयंत पाटील साहेब म्हणजे कोण, आपले प्रायमरी सोर्स. हे प्रायमरी सोर्स आहेत. जयंत पाटील साहेब म्हणजे कोण, आपले प्रायमरी सोर्स. आपल्या साहेबांच्या भोवती आपण असतो कधी, आपल्या साहेबांच्या भोवती आपण असतो. आपल्या साहेबांच्या भोवती कोण असतं माहिती का, ऐका, एक नंबर सांगतो, जिल्हा परिषद सदस्य, लक्षात, पंचायत समिती सदस्य, त्यानंतर नगरसेवक, नगराध्यक्ष. ऐका, हे कोण सांगा, आपले सेकंडरी सोर्स. म्हणजे हो का, ह्यात हे हो का, हे कोण आहे ना, हो का, हे टाकले नाही हो का, हे सगळे हो का, हे जे आहेत नाही, इथं जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, हे सगळे कोण सांगा, सेकंडरी सोर्स. हे कोण सांगा, सेकंडरी सोर्स. आणि सेकंडरी सोर्सच्या भोवतणी कोण असतं, आपण कुठे आहे माहिती का, आपण आपला नगरसेवक, समजा आमचा एक नगरसेवक कोणता असेल, हे हो का, हा आमचा नगरसेवक आहे, आम्ही हो का त्या नगरसेवकाच्या भोवती असतात. हो का, ह्या नगरसेवकाच्या भोवती. तुम्ही गावात असाल तर सरपंचाच्या भोवती, तुम्ही समजा कुठं उपसरपंचाच्या भोवती, जिल्हा परिषद सदस्याच्या भोवती, जिल्हा परिषद अध्यक्षाच्या भोवतीने, ह्या सर्वांना काय असतं, त्यांची सर्कल असतात. प्रायमरी सोर्स म्हणजे कोण, जयंत पाटील साहेब. त्यांच्या भोवतीने जे आहे ते कोण सांगा, सेकंडरी सोर्स.
आणि सेकंडरी सोर्समध्ये कोण येणार हे सगळे येणार का हे कोण येणार सांगा सेकंडरी सोर्समध्ये येणार त्यांचे त्यांचे सर्कल असतात बरं का नगरसेवकाचं सर्कल नगराध्यक्षाचं सर्कल नंतर कोणा सांगा सरपंचाचं सर्कल ही सगळी सर्कल तयार होतात परंतु ज्याला विधानसभा निवडणूक येते त्यावेळेस सगळे साहेब आपल्याला येतात आणि विधानसभा निवडणूक येते त्यावेळेस साहेब आपल्याला सांगायला येतात इथं मतं द्या तिथं मत द्या होय की नाही त्यामुळे ओव्हरलॅपिंग होतं ओव्हरलॅपिंग येऊ का ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे आपल्याला काय मिळत सांगा न्यूरोफ्रॉन काय मिळत सांगा आपण न्यूरोफ्रॉन थोडक्यात काय मला सांगायचं प्रायमरी सोर्सच्या भोवती सेकंडरी सोर्स असतात प्रायमरी सोर्सच्या भोवती सेकंडरी सोर्स असतात आणि सेकंडरी सोर्सच्या भोवती आपण असतो आणि आपल्यामध्ये काय तो ओव्हरलॅपिंग होतं जवळजवळ खेटल्या सगळे एकत्र येतात आणि त्यापासून आपल्याला काय मिळतं न्यूरोफ्रॉन काय मिळतं का न्यूरोफ्रॉन ओके आता उद्या तासात काय शिकवणार सांगतोय का क्वेश्चन होता बघा स्टेट हायजेन्स प्रिन्सिपल अँड हाऊ टू कन्स्ट्रक्ट स्पेरिकल वेपरन स्टेट हायजेन कन्स्ट्रक्शन अँड हाऊ टू कन्स्ट्रक्ट स्पेरिकल वेपरन किती मार्काचा क्वेश्चन 3 मार्काचा ते उद्या आणि परत एकदा सांगणार प्रिन्सिपल परत दुसरा क्वेश्चन स्टेट हायजेन्स प्लेन वेपरन स्टेट हायजेन्स प्रिन्सिपल अँड हाऊ टू कन्स्ट्रक्ट प्लेन वेपरन हाऊ टू कन्स्ट्रक्ट प्लेन वेपरन हे दोन्ही पॉईंट उद्याच्याला घेणार म्हणजे आपला उद्या तासाचा एक पॉईंट मी क्लिअर केला ओके आज आपण थांबूया व्हिडिओ दररोज बघा व्यवस्थित बघा ताट बसून बघा व्हिडिओ अगदी मन लावून बघायचं तोंडावर पाणी मारायचं समजा झोप यायला तर तोंडावर पाणी मारून बघायचं परत रिटेक करून बघायचा कारण एक व्हिडिओ तयार करायला आम्हाला किमान 2 ते 3 तास जातात कारण परत करावं होतात तरच तो व्हिडिओ तयार होतो आमचे 1 तास कॉलेजमधला इथला किती सांगा 3 तास आमचे 3 तास वाया जायला नको आमच्यामुळं आपल्या मुलांची प्रगती झाली पाहिजे मार्क्स पडली पाहिजेत आपल्या मुलं एक्स्ट्रा हीच आमची अपेक्षा असणार आहे ओके उद्याच्याला आपण हाऊ टू कन्स्ट्रक्ट स्पेरिकल वेपरन अँड हाऊ टू कन्स्ट्रक्ट प्लेन वेपरन हा एवढा उद्याच्याला एक पॉईंट आपण घ्यायचा आहे ओके टुडे टू स्टॉप हिअर आपण थांबूया थँक्यू